नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे रव्याचा शिरा किंवा प्रसादाचा शिरा। ही रव्याच्या शिऱ्याची रेसिपी एका वाटीच्या प्रमाणामध्ये मी सांगितले आहे, तर हे प्रमाण बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। तर मी रव्याचा शिरा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे। शिरा बनवण्यासाठी मी शक्यतोवर जाडसर रवा वापरते, त्यामुळे हा शिरा अगदी सुटसुटीत तयार होतो। तर आता एक पॅन मी गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 वाटी तूप घेत आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी तूप देखील घेतलेला आहे। हे घेतलेलं तूप गॅसच्या लो फ्लेमवर वितळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रवा त्यामध्ये अशा प्रकारे खमंग भाजून घ्यायचा आहे। शिरा बनवताना तुपाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं की शिऱ्याला छान चव येते। गॅसच्या मंद आचेवर खमंग हा रवा भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर हा रवा भाजला की सर्व घरात अगदी रव्याचा घमघमाट सुटतो। हे बघा, अशा प्रकारे तुपामध्ये हा रवा छान भाजला जात आहे। रवा छान खमंग भाजून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 4 वाट्या पाणी मी गरम करून घेतलेला आहे। ते गरम पाणी मी या रव्यामध्ये टाकते। जाड रवा घेतलेला असल्यामुळे या रव्याला पाणी थोडंसं जास्त लागतं आणि थोडं पाणी जास्त असलं की हा रवा छान या पाण्यामध्ये फुलून येतो। शिरा करताना संपूर्ण रेसिपी ही आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे। हे बघा, मंद गॅसवर हे पाणी रव्यामध्ये छान शोषल्या जात आहे। मस्त असा मऊसूत हा शिरा तयार होतो। हे बघा, रव्याने संपूर्ण पाणी व्यवस्थित असं शोषून घेतलेलं आहे। पॅनमध्ये कुठेही पाणी तुम्हाला दिसणार नाही। त्यानंतरच तुम्ही ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे, पण तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता एखाद्या चमच्याच्या मदतीने ही साखर आणि रवा एकत्रित करायचा आहे। थोड्या वेळाने या साखरेचं पाणी होतं आणि हा रवा हे साखरेचं पाणी देखील पूर्णपणे शोषून घेतो। हे बघा, अशा प्रकारे साखरेचा पाक झालेला आहे। त्यानंतर मी इथे थोडे बदामाचे काप, किसलेलं खोबरं, थोडे मनुके आणि 1 चमचा वेलची पावडर टाकून घेते। वेलची पावडर ही शिरा झाल्यानंतर त्यामध्ये टाकावी, म्हणजे तिचा सुगंध खूप काळ टिकतो। परत एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सर्व पदार्थ मी मिक्स करून घेते। हे बघा, साखरेचा जो पाक झालेला होता तो देखील रव्याने पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे। हे बघा, हे सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून हा शिरा वाफवून घ्यायचा आहे। हा शिरा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, पाहुण्यांना पाहुणचार करण्यासाठी, देवाला प्रसादासाठी नक्कीच तयार करू शकता। चला तर मग तयार झालेला मऊ लुसलुशीत असा शिरा आता आपण सर्व करूया। तर आजचा रव्याच्या शिऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग येत्या गणेश चतुर्थीला सत्यनारायणाच्या पूजेसाठी या प्रमाणात अशा प्रकारे शिरा हा करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू।